ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार याची चर्चा सुरू असतानाच हे दोन्ही नेते एकत्र आलेत। लोकसभेची जागा लढवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाल्याची चर्चा आहे। यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शिवसेनेचे दोन मोठे नेते एकत्र आलेले आहेत। आपण बघू शकताय की शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते राहिलेले चंद्रकांत खैरे या ठिकाणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा एकत्र आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये फारसा संवाद नव्हता, फारशी चर्चा नव्हती, मात्र आत्ता व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे दोघेही एकत्र आलेले आहेत। त्यातच छत्रपती संभाजीनगरची लोकसभा कोण लढवणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे। अंबादास दानवे लढवणार की चंद्रकांत खैरे लढवणार असा सुद्धा प्रश्न पडलेला होता, त्याचं उत्तर सुद्धा आज आपल्याला भेटणार आहे। आणि या दोन नेत्यांमधली कटुता नेमकी किती कमी झाली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। आपण सुरुवातीला जाणार आहोत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। दादा, एक सुंदर व्हॅनिटी व्हॅन आपण तयार केलेली आहे, काय उद्देश आहे याचा, काय सांगा? नाही, ही व्हॅनिटी प्रामुख्यानं पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी, कारण मोठा लांब प्रवास हे करतात, कधी कधी प्रकृतीचा त्रास होतो, साधं वॉशरूमला सुद्धा जागा भेटत नाही, एक तास डिले होतं, अनेक गोष्टी असतात। म्हणून थोडंसं एक प्रवासात थोडंसं रिलॅक्स असावं, थोडं थांबावं, मग हॉटेल कुठं गावात जावं लागतं, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जावं लागतं, मग ते शोधावं लागतं। कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, घर छोटं असतं, असं पण गोष्टी होत असतात। म्हणून हा सगळा विचार करून ही व्हॅनिटी बनवलेली आहे आपण। मराठवाड्यात तरी जिथे लागेल तिथं ही पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी पोहोचेल। आणि याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी, वॉशरूम आहे, छान फ्रीज आहे, TV आहे, थोडंसं झोपण्यासाठीची एखादी वामकुक्षी हलकी फुलकी मारण्यासाठी ती व्यवस्था आहे, बऱ्याच अरेंजमेंट याच्यामध्ये ज्या लागत असतात अशा प्रवासात वगैरे, त्या सगळ्या अरेंजमेंट। खैरे साहेबांकडे आपण जाऊयात। खैरे साहेब, पाठीमागं तुम्ही अगदी कॅमेऱ्यासमोर म्हणाला होतात की अंबादास दानवे हे माझा आदर करत नाहीत, माझा रिस्पेक्ट ठेवत नाहीत। आज मनासारखा रिस्पेक्ट झालेला दिसतोय तुमचा। यालाच कौटुंबिक म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांनी ही जी संघटना मोठी केलेली आहे, एक पारिवारिक संघटना म्हणून केलेली आहे। कुटुंबासारखं राहायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे। मग कुटुंबासारखं राहते कधी तुम्ही होतंच, पण होतं म्हणजे काय झालं की ते कायमचं नसतं, मनापासून म्हणजे एकदम राग घेऊनच असं नसतो। एक प्रकारचं त्या ठिकाणी एक प्रकारचं त्या ठिकाणी प्रेम असतं आणि ते प्रेमापोटी आम्ही एकमेकांशी बोलत असतो। आज मी खरोखर या ठिकाणी अत्यंत खुश आहे, कारण काय झालं की प्रत्येक वेळेस माननीय उद्धवजी असतील, आदित्य साहेब असतील, त्यांच्यासाठी आम्हाला व्हॅनिटी व्हॅन कधी कुठून तरी आणावं लागते, कधी कधी मिळत नाही। कारण आता दौरे सुरू होतील त्यावेळेस सगळेच मोठे नेते व्हॅनिटी व्हॅन वापरतात आणि त्यामुळे आम्हाला ही चांगली संधी आणि अप्रतिम संधी या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी केली। मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं की खरोखर एकतर म्हणजे याच्यात इतकं चांगलं वाटतं ना, म्हणजे उद्धवजी बसले आणि किती लांब गेले त्यांना कधी असा त्रास होणार नाही अशी या ठिकाणची व्यवस्था आहे। आणि म्हणून ही